मॅन ऑफ द मॅच ज्याने 2 विकेट घेतले आणि अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या. यस, नाव आपण लिहून ठेवतोय. यस, इक्बालबाई शेख इन ऍक्शन मध्ये असतील आणि प्रथमेश पाटील यांच्याकडून 200 रुपये आहेत, 300 आहेत. बघा नक्कीच किती मोठं मन आहे प्रथमेश पाटील यांचं की एक रनआउट होतात त्यासाठी देखील ते 100 रुपये देतात. एकूण 300 रुपयांचं पारितोषिक आहे. हेमंत भोईर आपण या, हेमंत भोईर आपण यायचं आहे. हेमंत भोईर आपण या. 300 रुपयांचं पारितोषिक आहे विदाउट GST. प्रथमेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देतोय हेमंत भोईर यांना हे 300 रुपयांचं पारितोषिक. अभिनंदन हेमंत भोईर, खऱ्या अर्थाने दानशूर व्यक्तिमत्व आहेत प्रथमेश पाटील. सामना आपण सुरू करूया. नियमावली सर्वांना माहिती आहे, पंच देखील नियम समजून सांगतायत. या दोन्ही टीमला रुद्र 11 आमचे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक इक्बालबाई शेख इन ऍक्शन मध्ये असतील. बघा आयोजकांच्या वतीने ही विनंती आहे, व्यासपीठाच्या समोरून सर्वांनी बाजूला व्हायचंय. पियुष सर्वांनी बाजूला व्हा अशी आयोजकांची विनंती आहे. लहान मुलं अंकित भाऊ, भरपूर जागा आहे उभं राहण्यासाठी. आपण तिथून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. यस, आपण सामना सुरू करूया. सामना आपण सुरू करूया. देवांश 11 5533 आणि त्यांना फाईट करणार आहे रुद्र 11. आणि पंचांना विनंती असेल सामना संपल्यानंतर चेंडू आपण जमा करायचा आहे. यस, सामना सुरू करूया आणि सामना जसा सुरू होईल यायोग्य आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ अंतारली, आमचे अत्यंत जवळचे मित्र विशाल पाटील यांचा आवाज आपण ऐकूया. बाहुबली देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. प्रणव, वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा तसेच गंधराईला वंदन करून आपण वळूया स्पर्धेकडे. प्रथमतः दिवावासियांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय गणेशनगर प्रीमियर लीग 2025 हे तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वामध्ये आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं तसेच जमलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय दुसरा सामना रुद्र 11 विरुद्ध देवांश 11 5533 हा आपल्या समोर दुसरा सामना असेल. सामना 4 षटकांचा आपण पाहतोय. तर सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिले षटक आपण पाहतोय अक्षयचं धावसंख्या धावफलकावरती 2. 3 चेंडू इथून मात्र समाप्त झालेत. सलामीची जोडी मयूर आणि सतीश. तर रुद्र 11 या संघाला सुवर्ण संधी असेल. अनिकेत दादा यांच्याकडून 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. तर इथून मात्र धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 धावा. षटक क्रमांक पहिलं अक्षय. इथून मात्र टाईपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव असेल. धावसंख्या धावफलकावरती 3 या आकड्यावरती.
शेवटचा बॉल शिल्लक असेल पहिल्या षटकामधील धावसंख्या धावफलकावरती 3. इथून मात्र सिंगल धाव असेल आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिला समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना रुद्र 11 या संघाची 4 धावा. दुसऱ्या षटकामध्ये येतोय बॉलिंग ट्रॅक वरती संदेश. स्ट्रायकिंग वरती असतील फलंदाज सतीश. अजूनपर्यंत सतीशने खातं ओपन केलेलं नाहीये. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा. तर आमच्या समवेत जोडले गेलेत आमचे गुणलेखक रुपेश दादा, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. तर रुपेश दादा बवाल हे देखील या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून होत असताना गणेशनगर प्रीमियर लीग 2025 चं हे तिसरं पर्व. दुसऱ्या षटकामध्ये येतोय संदेश. धावसंख्या धावफलकावरती 4. इथून मात्र फक्त टॅपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव आणि सिंगलने इथून मात्र धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती. सतीशने सांघिक इथून मात्र स्वतःच अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. इथून मात्र फुल टच चेंडू टॅपच्या माध्यमातून 1 धाव डिक्लेअर असेल आणि एकने टीमची टोटल पाहायला मिळेल 6 धावसंख्या धावफलकावरती. रुद्र 11 या संघाची. इथून मात्र वाईट चेंडू, पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू इथून मात्र अवांतर असेल. 1 धाव ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. इथून मात्र आपण पाहू शकतोय डॉट चेंडू असेल. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय संदेश. अशा पद्धतीने पुन्हा एकदा इथून मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून हा दुसरा वाईट बॉल. 1 धाव जोडली जाईल. 8 धावा. 1 धाव इथून मात्र पुन्हा एकदा जोडली जाईल. 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. सतीशच्या माध्यमातून इथून मात्र सतीश स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुद्र 11 या संघाचे इथून मात्र आघाडीचे फलंदाज आहेत. चांगली फलंदाजी होत असताना टॅपचा फटका स्वतः गोलंदाज आणि अशा पद्धतीने इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. सतीशची खेळी संपुष्टात. तिसऱ्या क्रमांकावरती संकेश येतोय. 1 डाऊन साठी संकेश रुद्र 11 या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र पाहावं लागेल. पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू असेल. 1 धाव अवांतर जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये 10. पुन्हा एकदा खराब चेंडू लागोपाठचा. इथून मात्र दुसरा वाईट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 11 धावा. पुन्हा एकदा इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. 9 चेंडू असेल. इथून मात्र खराब गोलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकामध्ये संकेश 2 चेंडू फेकलेत आणि इथून मात्र लागोपाठचे धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. तर एका चेंडूचा इथून मात्र एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अशा पद्धतीने इथून मात्र धावसंख्या 1 जोडली जाईल धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं समाप्त होईल. धावसंख्या धावफलकावरती रुद्र 11 संघाची 14 धावा.
तर आपण पाहतोय गणेश नगर प्रीमियर लीग 2025चं हे तिसरं पर्व आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत इक्बालबाई शेख, तसेच हेमंतदादा भोईर, हर्षलदादा म्हात्रे आणि त्यांच्या समवेत ललितदादा बाईकर आणि करणदादा उपाध्याय हे सर्व इथून मात्र आयोजक आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते आणि अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं पर्व आहे गणेशनगर प्रीमियर लीगचं आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी इथून मात्र मैदानाच्या चारही बाजूनी पाहायला मिळते. सातत्याने इथून मात्र आपण तिसऱ्या षटकामध्ये येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. जियान येतोय. प्रणवचा वापर केला जातोय. पंचांचा इशारा आलाय, खराब चेंडू असेल, वाईट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती 15. प्रणव उर्फ बाहुबली या नावाने ते परिचित आहेत. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकेन वरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज संकेश. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. तर विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक असेल इक्बालबाई शेख यांच्या माध्यमातून प्रणवसाठी. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सुवर्ण संधी आहे प्रणवला आणि इथून मात्र त्या संधीचं सोनं करतोय का नक्कीच पाहायचं असेल. तर करणदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज आलंय. प्रणवसाठी विकेट हॅट्रिक घेतली तर कॅश प्राइज 200 रुपयाचं पारितोषिक आणि अशा पद्धतीने इथून मात्र पाहावं लागेल. बघा पंच एकत्रित चर्चा करतील, त्यानंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. आमचे पंच देखील या स्पर्धेसाठी फार मेहनत करतायत. सातत्याने उन्हाच्या इथून मात्र कडाक्यामध्ये चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून होत असताना फेर डिलिव्हरी 1 धाव असेल. तर कंटिन्यू जर 3 चेंडू डॉट फेकले तर करणदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बघा इथून मात्र प्रणवसाठी सुवर्ण संधी असेल. भरपूर पारितोषिकांची इथून मात्र बरसात केली जाते प्रणवच्या या गोलंदाजाच्या इथून मात्र माध्यमातून. पुन्हा एकदा इथून मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सुंदर क्षेत्रक्षण. प्रेक्षकांची इथून मात्र प्रेक्षकांचा भरपूर मोठा सपोर्ट प्रणवला देखील आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र पाहायला मिळेल तर बघा पंच चर्चा करतील. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला दुहेरी अंकामध्ये 16 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक इथून मात्र तिसरं सुरू आहे. प्रणव च्या माध्यमातून इथून मात्र तिसरं षटक फेकण्यात येतोय. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. तर फलंदाज बाद असतील. बिग विकेट डाऊन. इथून मात्र संकेश हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. चौथ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज येत असताना टीम रुद्र 11 या संघाच्या माध्यमातून नव बॅट्समन इनटू द ग्राउंड सूरज येतोय. प्रणवची अप्रतिम गोलंदाजी राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना अशा पद्धतीने इथून मात्र स्ट्राईक ड्राईव्हचा अप्रतिम फटका आणि अशा पद्धतीने इथून मात्र 3 चेंडू डॉट फेकलेत प्रणवने आणि त्याच्या इथून मात्र या 3 डॉट साठी पारितोषिक होतं. करणदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं ते त्याला इथून मात्र नक्कीच सामना फिनिश झाल्यानंतर मिळणार आहे. धावसंख्या धावफलकावरती
3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. शेवटचं षटक असेल टीम देवांश 11-5533 या संघाकडून येतोय. 4थ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर्स नेम सनी येतोय. 4थ्या षटकामध्ये शेवटचं षटक. स्ट्रायकेन वरती मयूर जो आघाडीला आलाय. अशा पद्धतीने इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. इथून मात्र इम्प्रेस करतोय प्रणव. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती इथून मात्र आपण पाहतोय सनी. स्लोवर पद्धतीचा चेंडू. इथून मात्र डॉट चेंडू अप्रतिम. इथून मात्र शेवटचं षटक फेकत असताना बॉलिंग ट्रॅक वरती आपण सनीला पाहतोय. 2 लागोपाठचे निर्धाव बॉल. पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. 17 धाव धावफलकावरती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र सिंगल धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 18 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथून मात्र अप्रतिम फटका. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय मयूरच्या बॅट मधून हा चौकार. आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. 22 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 22 धावा धावफलकावरती. मयूर अप्रतिम फलंदाजी करतायत. इम्प्रेस करतायत. इथून मात्र पाहावं लागेल. नॉट आउट असतील. मात्र इथून मात्र व्हाईट बॉल असेल. एक अवांतर धाव नक्कीच जोडली जाईल धावफलकावरती. 23 धावा इथून मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अशा पद्धतीने इथून मात्र पाहावं लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण डीप मध्ये होत असताना 3 धावा सेव्ह केल्यात. आताच्या सायने इथून मात्र उंच उडी घेत असताना चेंडूला अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. इथून मात्र पाहावं लागेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाने आपलं काम चोख बजावलंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ होईल समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या बनवली. टीम प्रथम फलंदाजी करत असताना रुद्र 11 या संघाने 24 धावा आणि 25 धावांचं सेट केलंय. तर दोन्ही संघांचे कॅप्टन यायचे टॉस करण्यासाठी. 9 स्टार ऑफ क्रिशा विरुद्ध वेदांत 11-6363. दोन्ही संघांचे कॅप्टन इथे यायचे. टॉस करून घेणार आहोत आपण इनिंग ब्रेक मध्ये. तर तिसरा सामना असेल 9 स्टार ऑफ क्रिशा विरुद्ध वेदांत 11-6363. तर आपण टॉस करून घेणार आहोत. करणदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 9 स्टार ऑफ क्रिशा विरुद्ध वेदांत 6363 या दोन संघांमध्ये. तर करणदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय तिसऱ्या सामन्याचा. आणि हेड्स आलाय. आपण टॉस जिंकलाय. तो म्हणजेच 9 स्टार ऑफ क्रिशा 11 या संघाने प्रथमतः आपला डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. तर क्षेत्ररक्षण असेल. तर समोरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय वेदांत 11-6363 हा संघ. आणि या इथून मात्र संघावरती आपण इथून मात्र क्षेत्ररक्षण करत असताना यांच्या संघाला कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल?
जेमतेम 22-23च्या आतमध्ये. तर नक्कीच आयोजनाविषयी काय म्हणणं असेल? गणेश नगर प्रीमियर लीग 2025 हे तिसरं पर्व आपण पाहतोय आणि तिसऱ्या पर्वामध्ये अतिशय सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळतो. आयोजनाविषयी नक्कीच काय म्हणणं असेल? आता मी दरवर्षी खेळतो, सर्व दरवर्षी चांगले सामने होतात. यावर्षी पण मस्त आयोजन आहे. इक्बाल शेख, हर्षल म्हात्रे, सर्व यांचं आयोजन चांगलंच आहे. तर नक्कीच तर आपल्या समोर आपण वेदांत 1163 या संघाचे कॅप्टन आहे. तर टॉस नक्कीच इथून मात्र हरलाय तुमचा संघ. मात्र प्रथमतः फलंदाजी करायची आहे. 4 षटकांमध्ये कितपर्यंत इथून मात्र टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? 28 ते 30 धावांपर्यंत. तर नक्कीच इथून मात्र असे कोणते फलंदाज आहेत तुमच्या संघामध्ये तर नक्कीच चांगली फलंदाजी करू शकतील? फलंदाज तर रमेश आहे, स्वराज आहे, भूषण आहे. तर नक्कीच इथून मात्र आयोजनाविषयी काय म्हणणं असेल? सातत्याने आपण पाहतोय तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा पदार्पण करत असताना गणेश नगर प्रीमियर लीग 2025 चे तिसरं पर्व. आयोजनाविषयी नक्कीच काय म्हणणं असेल? नाही, आयोजन तर खूप छानच असतो. दरवर्षी अजून इम्प्रूव्हमेंट करतायत ते. चांगलंच आयोजन. तर नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असणार आहेत. तर आपण इथून मात्र तर वेदांत 1163 या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः इथून मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. तर आपण पाहतोय इथून मात्र सलामीची जोडी अक्षय आणि संदेश इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. तर अक्षयच्या बॅट मधून इथून मात्र सिंगल आपल्याला पाहायला मिळते. सलामीवीर जोडे आपण पाहतोय टीम देवांश 11 या संघाची. 28 धावांचं टार्गेट सेट इथून मात्र करायचंय टीम देवांश 11 या संघाला. आणि अशा पद्धतीने इथून मात्र सलामीची जोडी आपण पाहतोय अक्षय आणि संदेश. पहिलं इथून मात्र षटक फेकत असताना संकेश गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू इथून मात्र पाहावं लागेल. एसटी रक्षक बीट झाले होते मात्र तदनंतर चांगलं कलेक्टिंग करत असताना डॉट चेंडू. जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढं प्रेशर नक्कीच इथून मात्र डिलिव्हर्ड होईल देवांश 11 या संघासमोर. पुन्हा एकदा इथून मात्र बॅटची कडा. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव असेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथून मात्र बॅटची कडा. एसटी रक्षकाने जेल सोडलाय. इथून मात्र सलामीवीर फलंदाज जो अप्रतिम फलंदाजी करतोय त्या फलंदाजाचा इथून मात्र जेल सोडत असताना अक्षय आहेत स्ट्रायकेन वरती. अप्रतिम गोलंदाजी दाखवतायत पहिल्या षटकामध्ये टीम रुद्र 11 या संघाचा हा गोलंदाज. वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 4 धावा. 4 धावा धावफलकावरती टीम देवांश 11 5-5 या संघाची. 1 धाव इथून मात्र डिक्लेअर झोन मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. शेवटचा बॉल शिल्लक असेल. पुन्हा एकदा इथून मात्र अप्रतिम फटका. पायाने अडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. बॉलर्स आपण संकेश बघितले पहिल्या षटकामध्ये आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिलं समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. बघा विकेट वरती चर्चा करायची नाहीये. सर्व संघांना इथून मात्र ही सूचना असेल आणि सामना स्पीडअप करायचा आहे. दुसऱ्या षटकामध्ये येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती निखिल राऊंड विकेटने गोलंदाजी करतील. स्ट्रायकिंग वरती इथून मात्र अक्षय. अक्षयच्या बॅट मधून इथून मात्र आपण 4 धावा बघितल्यात.
अक्षयकडून नक्कीच संघाला अपेक्षा असणार आहेत. सलामीवीर फलंदाज आहे, नक्कीच अक्षयकडे टॅलेंट आहे आणि इथून मात्र त्या टॅलेंटचा नक्कीच वापर तो करेल. इथून मात्र खराब चेंडू, अवांतर धाव मिळेल. वाईट बॉलने सुरुवात करत असताना दुसऱ्या षटकामध्ये निखिल हा गोलंदाज. धावसंख्या धावफलकावरती 7. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. डॉट चेंडू ब्लॉकल मध्ये इथून मात्र नक्कीच चेंडू इथून मात्र पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय निखिल या गोलंदाजाचा षटक क्रमांक 2 सुरू आहे. हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल. वाईट चेंडू, अवंतर धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. अतिरिक्त स्वरूपाच्या धावा बहाल करत असताना इथून मात्र गोलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आपण पाहतोय. वाईट चेंडू पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती, नियंत्रित दिशेवरती इथून मात्र गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. गोलंदाज आपण पाहतोय निखिल या गोलंदाजाला. स्ट्राइक वरती फलंदाज अक्षय. इथून मात्र पाहावं लागेल 1 धाव. डिक्लेअर झोन मध्ये इथून मात्र चेंडू जात असताना टीम धावसंख्या वेदांश 11 5533 या संघाची आपल्याला पाहायला मिळते. 10 या आकड्यावरती दुहेरी अंकामध्ये धावसंख्या. चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू समाप्त झालेत. स्ट्रायकर वरती फलंदाज अक्षय, जो इथून मात्र टीम साठी अप्रतिम फटकेबाजी करतोय. टीमला पुढे नेण्याचं काम त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वाईट चेंडू. या इथून मात्र दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4था वाईट चेंडू फेकत असताना बॉलिंग ट्रॅक वरती निखिल पाहतोय. ट्रॅक चेंज केलाय. ओव्हर द विकेटने इथून मात्र गोलंदाजी करतील. आता मात्र इथून मात्र पुन्हा पाहावं लागेल वाईट चेंडू. अजून एक इथून मात्र 5वा वाईट चेंडू फेकत असताना पुन्हा एकदा ट्रॅक चेंज करतोय. ओव्हर द विकेटने इथून मात्र, राऊंड विकेटने इथून मात्र गोलंदाजी करतील. तर खेळाडूंसाठी सूचना असेल, जो इथून मात्र देवांश 11 या संघाला सूचना असेल, तुमचेच प्लेयर फक्त डगआउट मध्ये बसतील. बाकीचे सर्व प्लेयर्सना सूचना असेल तिथून बाजूला व्हायचंय. फक्त इथून मात्र देवांश 11 या संघाचेच इथून मात्र प्लेयर्स खेळाडू कक्षामध्ये बसतील. दुसऱ्या इथून मात्र संघाचे कोणतेही इथून मात्र खेळाडू त्या डगआउट मध्ये बसणार नाहीत याची देखील नोंद घ्यायची. 1 धाव आणि अशा पद्धतीने धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. आमचे मातार्डेचे राज पाटील देखील तिथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी इथून मात्र सहर्ष स्वागत करतोय. गणेश नगर प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम फलंदाज आहेत मातार्डे टीमचे. ते देखील इथे मात्र या गणेश नगर प्रीमियर लीगचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा इथून मात्र ब्लॉक होल मध्ये डॉट चेंडू. आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आणि अशा पद्धतीने इथून मात्र षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती टीम देवांश 11 5533 या संघाची 13 धावा. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. टीम देवांश 11 5533 या संघाला 12 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा सामना स्पीडअप करायचा विनंती असेल पंचांना. लवकरात लवकर सामना सुरू करा. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या रुद्र 11 संघ. विलंब नकोय. आपण इथून मात्र मोठी स्पर्धा खेळतोय. या विभागातील नामांकित स्पर्धा 3ऱ्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
तर या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत इक्बाल भाई शेख, तसेच हेमंतदादा भोईर, हर्षलदादा मात्रे आणि ललितदादा बैकर आणि करणदादा उपाध्याय यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये येतोय बॉलिंग ट्रॅक वरती मयूर. 12 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. संदेश हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल. 9 चेंडू 9 प्लस चौकार. एकूण या चेंडूवरती मिळतील 5 धावा. 5 ने टीमची टोटल वेगाने पुढे सरकेल. आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा टॅपचा अप्रतिम फटका, लागोपाठचा दुसरा. इथून मात्र चौकार येत असताना फलंदाज संदेशच्या बॅट मधून डीजे. अशा पद्धतीने लागोपाठच्या 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चौकार येत असताना संदेशच्या बॅट मधून धावसंख्या धावफलकावरती 22. पुन्हा एकदा पाहावं लागेल. इथून मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा नक्कीच प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. एकने टीमची टोटल पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती. फक्त आणि फक्त 5 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल. 1 धाव इथून मात्र धावफलकावरती डिक्लेअर झोनच्या माध्यमातून जॉईंट केली जाईल टीमची टोटल 24 धावा. अप्रतिम फलंदाजी दाखवली. 3 धावांचे पॅनल्टी असून सुद्धा इथून मात्र अप्रतिम फलंदाजी त्याने दाखवली आहे. पुन्हा एकदा 9 चेंडू व्हाईट बॉल. 1 धाव असेल. व्हाईट प्लस 1 म्हणजे एकूण 2 धावा असतील या चेंडूवरती. 26. फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची गरज. 9 चेंडू. इथून मात्र पाहावं लागेल. पंचांचा इशारा आलाय आणि इथून मात्र फक्त औपचारिकता बाकी असेल. 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय तो म्हणजे देवांशी लेवान. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत.